जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाहीच. दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार. पेपरफुटी प्रकरणात अडकलेले महाराष्ट्रातील 8 जण भाजपचे सदस्य. राज्यसभेत संजय राऊतांचा आरोप, तर मी लापता गृहमंत्री नावाची फिल्म बनवणार, राऊतांचा टोला. भाजपकडून मला अनेक ऑफर. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांचा मोठा दावा. आंदोलन मागे घेण्यासाठी आई वडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप. जनतेने भारताला बदनाम केलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध, तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपकेंचा पलटवार. उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली होती. बंडखोरी करून मूळ पक्षावर दावा करणं लोकशाहीला घातक. कपिल सिब्बलांकडून जोरदार युक्तिवाद. पक्षचिन्हावर पुढील सुनावणी 4 ऑगस्टला. कोल्हापुरात माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलं. डॉक्टर चंद्रकांत गायकवाडने 300 गर्भपात केल्याचा संशय. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खासगी रुग्णालयात अवैध गर्भपाताचा भांडाफोड. एफडीएकडून मुंबई हायकोर्टाच्या उपाहारगृहांची तपासणी. एका उपाहारगृहाची नोंदणी झाली नसल्याचं तपासणीत समोर. कॅन्टीन चालकाला एफडीएनं नोटीस बजावली. लोकभवनच्या नावे रिक्वेस्ट पाठवून रेल्वेचं तिकीट कन्फर्म करणारी टोळी गजाआड. मुंबईत 4 ते 5 व्यक्तींना पोलिसांकडून अटक. लोकभवनाकडूनही या प्रकरणात एफआयआर दाखल. कोयना धरणाच्या 6 वक्र दरवाजांमधून 6129 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणाचा पाणीसाठा 84 टीएमसीवर.